महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। सध्याच्या राजकारणामध्ये उपटसूम राजकारणी म्हणून उदय सामंतांची नोंद आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांनी एकत्र यावं ही अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मराठी माणसांची इच्छा आहे, हे मागच्या 2 दिवसात दिसून आलं। परंतु अखेर याबाबतचा निर्णय हे दोन्ही पक्ष नेतृत्व जे आहे ते घेतील आणि ते आम्हाला शिरसावंद असेल। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी अट घातलेली नाही, पण जे मनातलं जी शंका आहे ती बोलून जी दाखवलेली आहे ती योग्य आहे, ती रास्त आहे। त्याचा खुलासा आत्ताच होणं आवश्यक आहे सुरुवातीलाच, नाहीतर आत्ता मिठी मारायची नंतर मग वेगवेगळ्या फाटे फुटत जायचे, तसं योग्य नाही आहे। त्यामुळे उद्धव साहेबांचं बोलणं किंवा त्यांनी केलेली टीका टिप्पणी ही योग्यच आहे आणि त्यावर योग्य तो विचार माननीय राजसाहेब करतील अशी मला खात्री आहे। पण महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या विरोधात लढण्यासाठी आज सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि एकत्र येणाऱ्यांचं खंबीर नेतृत्व आज तरी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब करतायत। पूर्वी जेवढ्या राजकीय हत्या झाल्या त्या सर्वच्या सर्व हत्या ह्या नारायण राणे यांनी पुरस्कृत त्यांचे जे गुंड आहेत त्यांच्या माध्यमातून केल्या, अशा सर्वसामान्य लोकांचा समज नव्हे तर ठाम विश्वास आहे। वर्तमानपत्रामध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहेत। एका खुनाच्या आरोपामध्ये तर नारायण राणे स्वतः आरोपीसुद्धा आहेत। दुसऱ्या एका खुनाच्या आरोपामध्ये नारायण राणेंचा बंगलाच उद्रेकातून जाळला गेला होता आणि त्यामुळे या पूर्वीच्या ज्या झालेल्या हत्या होत्या ह्या त्यावेळच्या गुंडांना हाताशी धरून ह्या मंडळींनी केल्या हे सिद्ध झालं आहे। दुर्दैवाने आता पुनश्च एकदा राणे कुटुंबियांच्या हातात सत्ता गेल्यानंतर सिद्धिविनायक बिडवलकर असेल, सावडावचे सावंत असतील, हे आता सुरुवात झालेली आहे त्यांच्या दहशतीची, दादागिरीची आणि हत्येची। आणि त्यामुळे विकृत मनोवृत्तीचे जे नारायण राणे कुटुंब जे आहे ना, त्यांना राजकीय पूर्णपणे सत्ता मिळाल्यानंतर आता भविष्यामध्ये सिंधुदुर्गाला काय काय भोगावं लागेल हे मी विचारच करू शकत नाही। सावडावची मारहाणीची घटना जी आहे ही सुद्धा ह्या दहशत आणि दादागिरीने गुंडगिरी निर्माण करण्याची सुरुवात झालेली आहे। सिद्धिविनायक बिडवलकर हत्येकरी हे राजकीय आश्रयदाते आहेत, आधार त्यांना राज्यकर्त्यांचा आहे आणि सावडावच्या मारेकऱ्यांना आधारसुद्धा राज्यकर्त्यांचा आहे। त्यामुळे राज्यकर्ते सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत ही दादागिरी झालेली आहे। त्याचा बिमोड करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आहे। ते काय करतात ते बघूया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ह्या 9 हत्यांचा त्यांनी तपास का केला नाही असं निर्णय बघा, कोणावर व्यक्तिद्वेष ठेवून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग केलेला नाही।